कोल्हापूरची नात, तिच्यावर अमानुष पद्धतीचा अत्याचार कुणालाही सहन होणार नाही, माणुसकीला काळिमा फासेल अशा पद्धतीचं कृत्य घडलं. आणि ते घडल्यानंतर तुम्ही आम्ही सगळे समाज व्यवस्था हळहळली आहे, पण बाप म्हणून, आई म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या काळजात आज काय होत असेल, त्यांची आज काय मानसिकता असेल, त्यांना या छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म होऊनच चुकी झाली आहे का काय, अशा पद्धतीची भावना कुठेतरी समाजातल्या घटकांमध्ये निर्माण होते का काय, अशी परिस्थिती आज आपल्या समोर येऊन बसलेली आहे. तुम्हाला माहित आहे, आपल्या मायलेकी, आपल्या घरच्या भगिनी यांच्याकडे साधं कुणी बघितलं तरी आपल्याला राग येणार आपला हा समाज आहे. आणि एवढं वाईट कृत्य की त्याचा कुणी माफी देऊ शकणार नाही, कुणालाही असं वाटणार नाही की त्याच्यात थोडासा विचार व्हावा. आज प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये एकच होतं की त्या माणसाला त्याच पद्धतीची, क्रूर पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे. पण नुसतं शिक्षा देऊन होणार नाही, तर असा मेसेज समाजात गेला पाहिजे की असं कृत्य भविष्यात कुणीही केलं नाही पाहिजे. कारण आज तुम्ही बघितलं, बोलताना सगळ्यांमध्ये एकच येत आहे, त्याच माणसाच्या हातनं साहेब मागं 3 गुन्हे कशा पद्धतीचे, त्यांनी त्यावेळेस एका 64 वर्षाच्या म्हातारी बाईवर बलात्कार केलेला ह्याच नराजमाने, म्हणजे त्याला समाजात जिवंत राहायला नाही पाहिजे. असं कृत्य करणारा माणूस याआधीच या समाजात राहिला नसायला पाहिजे असताना सुद्धा काही दिवस त्यांनी जेलमध्ये राहिला, पुन्हा बाहेर आला, परत कळतं त्यांनी त्याच्या घरातल्याच काही अजून लोकांवर पण तसे कृत्य केलंय. असं माहीत असताना सुद्धा पोलीस प्रशासनाला खरंच विनंती आहे, ठीक आहे, पण पोलिसांना माझी अशी विनंती आहे की तुम्हाला कमीत कमी समाजामध्ये अशी विकृत माणसं कोण आहेत हे तरी आपण बारीकाईने शोधले पाहिजे. आज सुद्धा आपल्या आजूबाजूला एखादा माणूस दिसत असेल की बाबा या माणसाला, पण त्याचं कुठल्या तरी वेगळ्या यंत्रणेनं त्याचा शोध घेतला पाहिजे. शेवट ही घटना घडल्यानंतर पुन्हा एकत्रित यायचं, निषेध करायचा, आंदोलन करायचं, यापेक्षा अशा घटना घडणार नाही याकरता आपल्या भगिनींना, मुलींना सक्षम करायची वेळ आता आलेली आहे. लहान मुलींवर झालेला अत्याचार ठीक आहे, पण तुम्ही बघितलंय दिवसा ऑफिसमध्ये जायला मुलींना ताप व्हायला लागलाय, सिनियर ऑफिसरकडनं काम करणाऱ्या महिलांवर अत्याचार होत आहे, बदलीच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे तुमच्या समोर बघितलेले असे गुन्हे दाखल होत आहेत की तुम्ही काम करून घेण्याकरता महिलांना नको त्या गोष्टी करायला लावण्याची समाज व्यवस्था तयार व्हायला लागली. मुली सरळ सरळ येऊन गुन्हा दाखल करतात की माझ्या वेगळ्या पद्धतीनं माझ्या वरिष्ठांनी मला मागणी केली, मला वेगळ्या पद्धतीनं हे केलं, पण तरी सुद्धा आपण त्याच्याकडे समाज म्हणून दुर्लक्ष करतो. वास्तविक ज्या वेळेस अशा कुठल्याही FIR दाखल होत असतील, आता सर्वांच्या म्हणण्यामध्ये केंद्रात असेल, राज्यात असेल, घटनेत दुरुस्त होऊन याच्यामध्ये जसं चार्जशीट 90 दिवसात दाखल करण्याचा नियम आहे, तसाच नियम ही घटनेचा निकाल सुद्धा काही विदिन महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये लागलाच पाहिजे. नाही लागला तर त्याचा एकतर्फी निकाल समजून त्याच्यावर त्याला फाशी दिली पाहिजे, म्हणजे त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे. आणि जर करणारा सक्षम असला तर काही करता येते. तुम्ही बघितलंय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं बदलापुरात घटना घडली, मला वाटतं अक्षय शिंदे नावाचा जो क्रूर होता त्याच्या हातून अशीच एका शालकरी मुलीवर घटना घडल्यानंतर बघा, शिंदे साहेबांनी त्या घटनेत एखादा निबंध लिहिला, खरोखर आहे, तो निबंध लिहित असताना स्टोरी ठरली असेल, सगळं ठरलं असेल, पण सगळ्यांची भावना एक होती की त्यात न्याय मिळाला. मला आज पण फडणवीस साहेबांकडनं, शिंदे साहेबांकडनं, आमच्या उपमुख्यमंत्री पवारताई यांच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही आता कसा ड्रामा करायचाय करा, काय स्टोरी करायची आहे करा, कशा पद्धतीनं, पण आमच्या सर्वसामान्य माणसाला असं वाटलं पाहिजे की या सरकारमध्ये आमच्या भावना ऐकून घेणारा आणि त्याच्यावर रिॲक्शन करणारा कोणीतरी नेता आहे आणि या महाराष्ट्राकडे कुणी अशा नजरेने बघू शकणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला काही निर्णय ठोस पद्धतीनं घेतले पाहिजेत. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून जगामध्ये आपण अभिमानाने सांगत असतो, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं आजच नाही, इथून पुढे हजारो वर्ष घडणार नाही. अशा पद्धतीचं न्याय व्यवस्थेमध्ये बदल झाल्याशिवाय आपली पिढी आपल्या येणाऱ्या काळात माफ होणार नाही. कारण आज तुम्ही बघितले आपली लोकसंख्या एवढी मोठी वाढतीये, कोण कुठं राहतंय, कुणाला राहायला घर आहेत का नाही, कुठल्या महिला कुठं असतात, असं वातावरण असताना
ह्याच्यात क्रूर लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा गोष्टी करायला लागलेल्या आहेत आणि हे सगळं करत असताना समाज म्हणून आपली पण तेवढीच आता जबाबदारी आहे. आपली मुलं असतील त्यांना चांगलं काय आणि वाईट काय आहे, कारण तुम्हाला माहित आहे हे सगळं घडण्यामध्ये हे मोबाईलचं जे काही आयुष्य आलंय, या मोबाईलच्या आयुष्यामुळे कदाचित चांगल्या लोकांच्या सुद्धा बुद्धिभ्रष्ट व्हायला लागल्यात अशी परिस्थिती तयार झालेली आहे. जी माणसं चांगली वाटत होती त्यांच्याही हातनं कदाचित अशा बऱ्याच चुका व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपण या सगळ्या गोष्टींवर गांभीर्याने घेऊन समाज व्यवस्था नव्या पद्धतीनं आपण सुधारण्याकरता पण प्रयत्न केला पाहिजे आणि अशा प्रकाराला हे करण्याकरता आपल्याला एकत्रित यावं लागेल. ते कुठल्या जातीचा आहे, अन्याय करणारा कुठल्या जातीचा आहे माहित नाही आम्हाला, अन्याय कुठल्या जातीवर झालाय ह्यापेक्षा अन्याय संपूर्ण माणुसकीवर झालाय. माणुसकी धर्म संपतंय का काय अशा पद्धतीचं वातावरण समाजामध्ये आता तयार झालेलं आहे. त्याच्यामुळं जिथं जिथं आपल्या डोळ्याला असे प्रसंग दिसतील, अशा विकृतीचा माणूस लक्षात येईल तर कमीत कमी भले संबंध खराब होतील किंवा आपल्याला वाटेल, पण पोलिसांना तरी सावध तरी केलं पाहिजे. आपल्याला माहित आहे बरेचदा असे लोक समाजात फिरतात, वागतात, बेवारस पद्धतीने फिरत असताना त्यांची कृत्य हालचाली त्यांचं वागणं चुकीचं असतं. पण आपण काय म्हणतो, आपल्याला काय करायचं आहे ते दुसऱ्याकडे झालंय. पण माझी अशी विनंती आहे, माझ्या मायबावलांना विनंती आहे, सगळ्या युवकांना विनंती आहे, आपल्या परिसरात आपल्या जवळ होणार नाही एवढी तर काळजी आपण घेतली पाहिजे. त्यामुळे जिथं जिथं असं होत असतंय असं लक्षात येईल तिथं आपण भले आपले काय व्हायचंय पोलीस स्टेशन पर्यंत न्या, त्या माणसावर गुन्हा दाखल करण्याचा आणि पोलिसांना सुद्धा अशा गोष्टी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आपण करावा. आम्हाला या सरकारकडनं सोलापूरला बदलापूर पद्धतीचाच बदला सोलापूरला मिळाला पाहिजे. सोलापूरच्या नातीला आपण सगळ्यांनी न्याय दिला पाहिजे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत सोलापूरकरांचा हा लढा 100% बंद होणार नाही. उद्या पूनम गेटवर आपण तिथं आंदोलन करणार आहोत. पुन्हा आपल्याला अजून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सांगू कशा पद्धतीनं करायचं आहे. आज आपण एक छोटासा नवी पेठेतनं कॅन्डल मार्च करू, कॅन्डल मार्च करून पुन्हा तिथे येऊ. मग आपण नवी पेठेतनं कॅन्डल मार्च करून पुन्हा इथे फिरून येऊ की समाजामध्ये हा मेसेज गेला पाहिजे की सोलापूरकरांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीचं दुःख झालेलं आहे. ते व्यक्त आपल्या परीने करा. तुम्ही पत्र लिहा, तुम्ही जे सोशल मीडियावर पोस्ट करा, नाही तर पोस्ट करतो आपण रोज, स्टेटस ठेवतो. पण यावेळेस माझी अशी विनंती आहे, या घटनेच्या निषेधार्थ आपण सगळे स्टेटस ठेवावं.